नमस्कार, मी सचिन आव्हाड LS मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। एक धक्कादायक बाब जी आहे ती दौंड तालुक्यातील कुरकुम MIDC मधून समोर आलेली आहे। कुरकुम MIDCतील समर्थ लॅबोरेटरीज या कंपनीमध्ये विषारी दारूसाठी आवश्यक असणारं रसायन जे आहे ते बनवलं जात असल्याचं समोर आलेलं आहे आणि अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने या विरोधात कारवाई करत तब्बल 3420 किलो इतकं जे आहे ते क्लोरोहायड्रेट नावाचं रसायन जे आहे ते जप्त केलेलं आहे आणि सुमारे 5800 लिटर इतकं क्लोरोहायड्रेट बनवण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल देखील या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेलं आहे आणि या कारवाईमध्ये एकूण 4 जणांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। अंमली पदार्थ विरोधी पथकाची या संपूर्ण कंपनीवरती सुमारे 1.5 महिना जे पथक आहे ते लक्ष ठेवून होतं आणि या कंपनीमध्ये एक शैलेश ठाकूर नावाचा व्यक्ती जो काम करत होता तो MD त्या ठिकाणी बनवत असल्याची माहिती जी आहे ती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेली होती आणि यानंतर संपूर्ण पथक जे आहे पथकाकडून या कंपनीवरती बारकाईने नजर जी आहे ती ठेवण्यात येत होती आणि 29 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास या कंपनीवरती छापा जो आहे तो अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून टाकण्यात आला आणि यावेळी जे रसायन आणि केमिकल होते ते जप्त त्यावेळी सील करून ठेवण्यात आलेले होते। तसेच कंपनी देखील सील करण्यात आलेली होती आणि या वेळी जे रसायन सील केले होते त्याचे सॅम्पल्स जे आहेत ते लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले होते आणि आता या लॅबमधून हे जे केमिकल्स आहेत ते विषारी दारू बनवण्यासाठी वापरले जात असणारे केमिकल क्लोरोहायड्रेट असल्याचं समोर आले आणि या संबंधात एकूण 4 जणांना अटक जी आहे ती करण्यात आलेली आहे। यामध्ये किशोर दत्तात्रय सुर्वे, शैलेश विठ्ठल ठाकूर, नवी सरवर जमीर सिद्दकी, आदेश पाचांगणे हे 4 जण असल्याचं पोलिसांकडून माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि तसेच या कारवाईमध्ये पण जर बघितलं तर मेफेड्रोन हे जे अंमली पदार्थ हा जो अंमली पदार्थ आहे जे ड्रग्ज आहे ते बनवण्यासाठी वापरली जाणारी सेंट्रीफ्युगल नावाची मशीन आणि GLR नावाची एक मशीन देखील या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आहे। या मशीन्सची किंमत जी आहे ती जवळपास 1 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं। ही जी कारवाई आहे ती अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे, विशेष पोलीस महानिरीक्षक आणि अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। कुरकुम औद्योगिक वसाहतीमध्ये यापूर्वी देखील अनेक कारवाया ज्या आहेत त्या अंमली पदार्थांवरती करण्यात आल्याच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या। यामध्ये काही कंपन्यांमध्ये MD नावाचं ड्रग्ज बनवलं जात असल्याचं देखील समोर आलं होतं आणि आता या ठिकाणी समर्थ लॅबोरेटरीजमध्ये देखील यापूर्वी देखील एक धाड जी आहे ती पडली असल्याची माहिती जी आहे ती सध्या दिली जाते आणि आता क्लोरोहायड्रेट नावाचं लिक्विड जे एक रसायन आहे ते विषारी दारू बनवण्यासाठी वापरलं जातं आणि या 3420 किलो रसायनापासून सुमारे 15 लाख लिटर इतकी विषारी दारू जी आहे ती बनवली जाणार होती। मात्र वेळीच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने या सर्व कंपनीवरती कारवाई केलेली आहे आणि हा माल जो आहे तो ताब्यात घेतला आहे। यामुळे आता पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेमधून प्रश्न जो आहे तो उपस्थित केले जात आहेत। कुरकुम औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांची झडती जी आहे ती घेण्यात यावी, या कंपन्यांमधून नेमकं काय उत्पादन घेतलं जातं याबाबत देखील तपास करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती सर्वसामान्य जनतेतून सध्या व्यक्त केली जाते। कुरकुम औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये बेकायदेशीर कामं चालत असल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात कुरकुम परिसरामध्ये सुरू असते। मात्र आता या सर्व कंपन्यांची चौकशी होणार का, याबाबत नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड।